मंठा तालुक्यातील ढोसकाळ येथे वाळू माफियांचा वाढता उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे. वाळू वाहतूक करणारे हायवा वाहन सुसाट वेगाने पळण्याचा थरार एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूच्या अनेक वाहनांचा नंबर प्लेट नाही, तसेच काही वाहनांचे नंबरमध्ये देखील खाडाखोड केलेली आहे. त्यामुळे एखादा अपघात जरी झाला तर वाहनवाल्याचा पत्ता लागणे अवघड आहे. आरटीओ भागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने मंठा तालुक्यात हा प्रकार वाढला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की वाळू माफियांचे वाहन अतिशय वेगाने धावत असून समोर कोण आहे किंवा कोणाला धोका होऊ शकतो याची कोणतीही पर्वा चालक करत नाही. वाळू चोरीच्या नादात नियमांचा पूर्णपणे भंग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अरे मग तू पायवाला कम गाडी एखादा दुसरा मेला आता जाऊ दे 10-12 लाख रुपये पण एखादा काय संबंध मला मागे लागायचा? गाडी कोणाची? मला ती गाडी फक्त विशाल अरे घेऊन जायची होती. मला एवढा कण काढून गाडी न्यायची गरज नाही ना. वाहतूक घ्या. अरे आम्हाला मारत होता तू. तिकडे तुम्हाला मी सांगायला पाहिजे. हा. थांबा, तू थांब आहे ना. आता स्कॉर्पिओला उडवायची तयारी माणसाला सगळं भेटतं ना. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून